जसं ट्रेनिंग मॅडमनी दिलं चांगल्या पद्धतीनं परठायतली आहे आशा आहे। माझ्या गावामध्ये एक हे होती जोखमी माता, तर तिला म्हणजे पेन हे चालू झालं तर ती 12 तास झाले पूर्ण। 12 तास झाल्यानंतर मला तिच्या घरचे पती तिचे बोलवायला आल्यानंतर मी गेली तर ते गाडी पायीपर्यंत ते बाळाचे पाय आले, कारण ते बाळ समजा पायाळू होतं त्याच्यामुळे बाळाचे पाय आले। मग आता काय करायचं काय नाही, तिला ब्लडिंग पण चालू झालं, त्याच्यामुळे मग तिला समजा आम्ही गाडी करून दवाखान्यात नेलं बाळ ते गुदमरून दगावलं। मला जर HbANCचं ट्रेनिंग याच्या आधी झालं असतं समजा तर मी त्या बाळाला वाचू शकली असती, त्या आईला पण धोका नसता। त्याच्यामुळे हे HbANCचं ट्रेनिंग आमच्यासाठी एवढं चांगलं झालं, याच्यासमोर आमच्या गावात अशी कोणतीही डिलिव्हरी जरी झाली तरी आम्हाला अडचण येणार नाही, कारण आम्ही आमच्या पद्धतीने समजा आम्हाला ते बाळाचा पण धोका टळू शकतो आणि मातेला पण होणारा धोका टळू शकतो। या प्रशिक्षणातून आम्ही बाळाला समजा जंतू संसर्ग होऊ नये म्हणून हात कसे धुवायचे बा, स्वच्छता कशी हे करायची, मातेला समजावून कसं सांगायचं, ते बाळाचं जर तापमान कमी असेल तर त्या बाळाला गुंडाळून कशा पद्धतीचं ठेवायचं, त्याचं वजन वाढायसाठी काय करायचं, हे आम्हाला या प्रशिक्षणामधून कळलं। म्हणजे आम्हाला असं वाटत आहे का खरोखर हे प्रशिक्षण जे झालं ते आमच्यासाठी एकदम चांगलं झालं। आणि आमचं म्हणजे गाव कसं खेडं गाव राहते, कधी डॉक्टर मिळते कधी नाही मिळत, त्याच्यामुळे एवढं चांगलं झालं हे का खूपच आम्हाला असं वाटते का बा लोक काशीला जातात पंढरीला जातात, पण आम्हाला असं वाटू राहिलं कशाला गावोगावी फिरतो, तुझ्या गावातच आहे सारं तीर्थं। कारण आपण एक जर बालमृत्यू होत असेल तो जरी आपण बचावला तर आपल्याला खरं तीर्थ घडल्यासारखं होईल। हे मला या प्रशिक्षणातून एकदम आनंद होतो या प्रशिक्षणामुळे। तर बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या आम्हाला माहीत नव्हत्या। या ट्रेनिंगमध्ये आम्हाला एवढी छान माहिती मिळाली। खरं म्हणजे आम्हाला मातेचं पोट किती तास दुखतं किंवा कडा किती तास येते ह्या सर्व गोष्टी अवस्था आणि म्हणजे 8 ते 12 तास तिचे कडा येतात ही गोष्ट आम्हाला माहीतच नव्हती। आम्ही कसं खूप दुखतं खूप दिवस म्हणजे दिवसभर दुखतं एवढं माहीत होतं आम्हाला, पण तो वेळ माहीत नव्हता। तर वेळेचं महत्त्व आम्हाला समजलं, त्यानंतर बाळाची कशी काळजी घ्यायची हे सगळं आम्हाला समजून दिलं। त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर कसं मोजायचं, त्याला कसं गुंडाळायचं, सगळ्या गोष्टी आम्हाला बारीक सारीक जोखमी माताबद्दल कशी काळजी घ्यायची, त्यांची जोखमी कशाला म्हणायचं, बाळाचं तापमान कमी झालं त्याला ताप आली किंवा तो थंडा पडला हे कशावरून समजायचं, हे सगळं आम्हाला या ट्रेनिंगला माहिती दिली। रक्ताशय कशाला म्हणायचं वगैरे, किती ब्लडिंग गेलं म्हणे आम्हाला तेवढी काही माहिती नव्हती आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेत नव्हतो। आणि आता या ट्रेनिंगमध्ये आम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे। आज जेव्हा आम्ही इथे व्हिजिट दिली बरेचसे बालक आम्हाला असेच दिसले उघडे, म्हणजे ज्याला गुंडाळलेलं नव्हतं। आज आम्हाला खूप बरं वाटत आहे की त्या मातांनासुद्धा एवढं बरं वाटलं की आज तुम्ही आल्यामुळे आम्ही असं याला ठेवू शकते। आणि पोरगं इतकं छान आम्ही गुंडाळल्याबरोबर छान झोपलं सर ते मुलगा, आणि त्याच्या आईला खूप बरं वाटलं की मॅडम तुम्ही आल्या। आणि काय होईल माहिती आहे का, प्रत्येक गावाला आता आशा दिलेल्या आहे शासनाने, आणि ह्या आशा जेव्हा मातांना सांगतील तर याच्यानंतर आम्हाला असे बच्चू पाहायलाच मिळणार नाही। सगळ्या माता काळजी घेतील आणि बहुतेक एक चांगला आपण शिशूची काळजी घेऊ आणि मृत्यू वगैरे होणार नाही एवढं मी सांगते। आणि पवार सरांनी हे जे ट्रेनिंग घेतलं HbANCचं त्यात आमच्या पवार सरांचं खूप आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी घेतल्याबद्दल आम्हाला खूप माहिती मिळाली आणि याचा आम्ही चांगला फायदा करून घेऊ। HbANC हे शब्द आम्हाला माहीतच नव्हता आतापर्यंत, हे कशामुळे आहे हे काहीच माहित नव्हतं। घरच्या घरी कशी बाळाची काळजी घेत आहे। जाऊची डिलिव्हरी झाली तेव्हा एकदम 1.5 किलोची मुलगी होती। मला हे जर माहीत असतं पहिलेच तर मी तिची फार चांगल्या प्रकारे घरच्या घरी काळजी घेतली असती, कारण तेव्हा मला डॉक्टराकडे जायचाही हे नव्हता जास्त। आता यामुळे माझ्या घरी किंवा गावात असं बाळ जन्माला आलं तर मी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन, कोणाला न विचारता। सगळ्याची काळजी खूप मातेची आणि HbANCचे ट्रेनिंग झाल्यानंतर माझी एक डिलेवरी झाली होती माझ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात। तर नाही का डिलेवरी झाली म्हणजे असं धारच लागली होती, तर मग नाही का आम्ही एवढ्या लवकर नाही का तिला नाही का ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं। ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यानंतर मी काय केलं, त्या बाळाला एवढं व्यवस्थित गुंडाळलं होतं की नाही का नंतर मग आम्ही इथं दवाखान्यात आलो। मग त्या मातेला तपासणी वगैरे झाली, नंतर इथचे ते अनिल राठोड डॉक्टर होते, त्यांनी त्या बाळाला बघितल्यानंतर ते म्हणाले ताई म्हणे तुम्ही ये नाही का, मी नाही म्हणलं मी एक आशा वर्कर आहे। HbANCचं ट्रेनिंग घेतलं सर म्हणलं, त्याच्यात आम्हाला ही माहिती मिळाली म्हणून मी असं गुंडाळलं म्हणते सर। त्यांना एवढं हे वाटलं की अरे बापरे म्हणे किती छान गुंडाळलं म्हणे ताई तुम्ही। काय करत होतो, असे हात धुतले लगेच बाळाला घेत होतो, त्याच्यामुळे काय होत होतं बाळाला जंतू संसर्ग होत होता आणि त्यामुळे बाळ आजारी पडत होतं। बाळ आजारी पडलं
की लगेच दवाखान्यामध्ये आपण नेत होतो, काही इलाज करत होतो, पुन्हा परत आपण तेच कृती घरी करत होतो. पण आता असं करायचं आहे का आपल्याला? नाही करायचं. आपल्याला घरी जाऊन मातेला सांगायचं आहे, तुझ्या बाळाला कोणी जरी घेत असेल तर त्याला अगोदर सांग, आधी तुझे हात धुवून ये स्वच्छ चांगले साबणीनं, तेव्हाच माझ्या बाळाला हात लाव. तर आपण काय करू, बाळ जर निरोगी राहिलं तरच आपण पुढं चालून त्याला सांगू ना, हे आहार दिल्यामुळं ते एवढं तुझं बाळ सुदृढ आहे.